मित्रांनो नमस्कार. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा कोणत्याही परिस्थितीत आपली सत्ता आणायची असा डाव भाजपने बांधला होता. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने आता आपला महापौर बसवण्याचा मुहूर्त निश्चित केला आहे. येत्या 30 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर कारभाराचे सूत्रे हातात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन बिपिन हे मंगळवारी आपला पदभार स्वीकारणार आहेत. या निमित्ताने भाजपचे मुंबई आणि महाराष्ट्रातील नेते सध्या दिल्लीत आहेत. याच नेत्यांच्या गोट्यातून येत्या 30 तारखेला भाजपचा महापौर मुंबईची सूत्रे हातात घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 89 नगरसेवक निवडून आले होते. बहुमतासाठी 114 नगरसेवकांचे संख्याबळ गरजेचे असल्याने भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची गरज आहे. मात्र भाजपची गरज ओळखून शिंदेच्या शिवसेनेकडून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे पहिल्या 2.5 वर्षासाठी मुंबईचे महापौरपद आणि स्थायी व बेस्ट समितीत योग्य वाटा मागितल्याची चर्चा आहे. मात्र भाजपच्या दिल्लीतून नेतृत्वाने शिवसेनेच्या दबावतंत्राला बळी पडणार नसल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपने दीर्घकाळ प्रतीक्षा केली आहे. त्यामुळे यंदा महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे मित्रपक्षांना समजावून सांगा, असा आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला होता. यानंतर काही वेळातच दिल्लीतील भाजप नेत्यांच्या गोटातून येत्या 30 जानेवारीला भाजप मुंबई महानगरपालिकेत आपला महापौर बसवून राज्यारोहण करेल, अशी माहिती समोर आली आहे. या सगळ्या